नमस्कार मंडळी. संसाराचा गाडा ओढता ओढता आणि लोकांची मनं राखता राखता आयुष्य कसं निघून गेलं हे कळालेच नाही. आजवर आपण कुटुंबासाठी, मुलांसाठी आणि समाजासाठी स्वतःचं रक्त आटवलं, पण आज जेव्हा आपण वयाच्या एका टप्प्यावर मागे वळून बघतो तेव्हा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जुन्या गोष्टींची खंत, काही दुःख आणि पश्चाताप घर करून बसलेले असतात. पण एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, वय वाढलं म्हणजे केवळ शरीराने थकणं नाही तर अनुभवाने राजा होणं आहे. आता उरलेलं आयुष्य आपल्याला कोणासाठी रडत किंवा कुडत घालवायचं नाहीये. ज्यांनी आपली किंमत केली नाही त्यांच्यासाठी स्वतःचा जीव जाळणं बंद करा. चला, मनावरचं हे जुनं ओझं फेकून देऊया आणि वाढत्या वयासोबत अधिक हुशार बनून या आड दुःखांना आयुष्यातून कायमचा रामराम ठोकूयात. नंबर 1. जी माणसे तुम्हाला सोडून गेली त्याचं दुःख सोडून द्या. या वयात मागे वळून बघताना आपल्याला अशी अनेक माणसं आठवतात ज्यांना आपण जीव लावला, पण ती अर्ध्या वाटेत साथ सोडून निघून गेली. आता विचार करा, ज्यांना तुमच्या सोन्यासारख्या मनाची आणि चांगुलपणाची किंमत नव्हती त्यांच्यासाठी आता या वयात डोळ्यात पाणी आणून स्वतःचा जीव कशाला जाळायचा. जे गेले त्यांना मनातून कायमचा रामराम ठोकून मोकळे व्हा. खरं सांगायचं तर तुमच्या आयुष्यातून अशी निरुपयोगी माणसं निघून गेली हे एका दृष्टीने चांगलंच झालं. घरचा कचरा साफ झाल्यावर जशी स्वच्छता होते तशी तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता दूर झाली. आता स्वतःचा आदर करा, मनावरचं ओझं उतरवा आणि उरलेलं आयुष्य अगदी सुखात आनंदाने जगा. नंबर 2. जुन्या चुकांचे दुःख सोडा. तरुणपणात किंवा मागे कधी कळत नकळत आपल्याकडून काही चुका घडल्या असतील, एखादा चुकीचा निर्णय घेतला गेला असेल, तर आता या वयात त्याचा पश्चाताप करत बसण्यात काहीच अर्थ नाही. शेवटी माणूस आहे, चुका तर होणारच. त्या चुकांमधून आपण काहीतरी शिकलो हेच सगळ्यात महत्वाचं आहे. झालेल्या गोष्टी बदलता येत नाहीत, पण त्यावरून सतत स्वतःला दोष देत राहणं चुकीचं आहे. त्यामुळे आता स्वतःला मोठ्या मनाने माफ करा. त्या जुन्या चुकांचं आणि पश्चातापाचं ओझं डोक्यावरून पार उतरवून टाका. मन हलकं करा, कारण आता उरलेलं आयुष्य तुम्हाला शांततेत आणि आनंदाने जगायचं आहे. नंबर 3. अपूर्ण स्वप्नांचे दुःख सोडा. मला आयुष्यात हे करायचं होतं, ते राबवायचं होतं, पण राहून गेलं. हा विचार करून आता स्वतःला त्रास करून घेणं थांबवा. जी स्वप्न अपूर्ण राहिली ती कदाचित तुमच्या नशिबात नव्हती किंवा निसर्गाने तुमच्यासाठी याहून काहीतरी वेगळं आणि चांगला विचार केला असेल. भूतकाळात जे मिळालं नाही किंवा जे राहून गेलंय त्याचा शोक करत बसण्यात आता काहीच अर्थ नाही. त्यामुळे आज तुमच्या हातामध्ये जे सुंदर आयुष्य आहे, जे हसती खेळती माणसं आहेत त्याचा मनापासून आनंद घ्या. जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे पाठीशी आहे त्यात समाधानी राहून आजचा दिवस आनंदाने जगणे हीच खरी समजदारी आहे. नंबर 4. वाढत्या वयाचे दुःख सोडा. वय वाढणं ही एक साहजिक गोष्ट आहे. जशी झाडाची पानं गळतात आणि नवीन पालवी फुटते, वय वाढलं म्हणून मन लहान करू नका किंवा हताश होऊ नका. आज तुमच्याकडे जी अनुभवाची अथांग शिदोरी आहे ना, ती बाजारात विकत मिळत नाही. ती तुम्ही आयुष्य जगून कमवली आहे. प्रत्येक वयाचा एक वेगळा तोरा आणि रुबाब असतो. 20शीतली मजा वेगळी, 50-60तलं शहाणपण वेगळं. म्हणूनच वाढत्या वयाची आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची अजिबात चिंता करू नका. उलट या वयात जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन मनावरचं ओझं उतरवून प्रत्येक दिवस उत्साहाने आणि राजासारखं जगा. नंबर 6. मुलांनी अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत त्याचे दुःख सोडा. आपण मुलांना जन्म दिला, त्यांना लहानाचं मोठं केलं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार केले. हे एक आई वडील म्हणून आपलं कर्तव्य होतं आणि ते तुम्ही अगदी चोख बजावलं आहे. आता मुलं मोठी झाली आहेत, स्वतःच्या पायावर उभी आहेत आणि स्वतःचं आयुष्य जगत आहेत. अशा वेळी जर त्यांनी तुमच्या काही अपेक्षा किंवा स्वप्न पूर्ण केली नसतील तर मनाला लावून घेऊ नका आणि मन लहान करू नका. त्यांना आता त्यांच्या पद्धतीने जगू द्या. त्यांच्यावर स्वतःचे विचार लादू नका. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली आहे. आता मोकळे व्हा आणि स्वतःच्या सुखाकडे, आनंदाकडे लक्ष द्या. उरलेलं आयुष्य स्वतःच्या छंदासाठी आणि शांततेसाठी जगणे हीच खरी समजदारी आहे. नंबर 6. इतरांशी तुलना करण्याचे दुःख सोडा. त्याच्याकडे केवढी मोठी गाडी आहे, त्याचा बंगला कसा आहे
आणि त्याची मुलं किती ऐकतात. अशा परक्यांच्या गोष्टींकडे बघून स्वतःचा जीव जाळण्यात काहीच अर्थ नाही. बाहेरून सुखी दिसणारं प्रत्येक कुटुंब आतून कसं आहे हे कोणालाच माहीत नसतं. प्रत्येकाचा आयुष्याचा प्रवास, त्याच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि नशीब पूर्णपणे वेगळं असतं. दुसऱ्याच्या ताटातलं चिकन बघून स्वतःच्या पानातल्या सुक्या भाकरीची चव घालू नका. तुमच्याकडे आज जे काही आहे, कमी असो वा जास्त, ते समाधानाने स्वीकारा. तुमच्या हक्काच्या सुखात आनंद मानायला शिका, कारण शांतता आणि सुख पैशाने नाही तर समाधानाने मिळते. नंबर 7, त्यागाची उपेक्षा झाली, याचे दुःख सोडा. तुम्ही आयुष्यभर कुटुंबासाठी, मुलांसाठी किंवा नात्यांसाठी स्वतःच्या सुखाचा बळी दिला असेल, स्वतःचं रक्त आटवलं असेल आणि आज जर कोणी त्याची जाणीव ठेवत नसेल तर मनाला अजिबात लावून घेऊ नका. तुम्ही जो त्याग केला तो समोरच्याच्या लायकीमुळे नाही, तर तुमच्या चांगल्या आणि मोठ्या स्वभावामुळे केला आहे. माणसं कृतज्ञ असतात, ती उपकार विसरतात. म्हणून माणसांकडून कौतुकाची किंवा अपेक्षेची पावती मागूच नका. तुमच्या या प्रत्येक त्यागाचा हिशोब वरचा देव नक्की ठेवत असतो. तुम्ही तुमचं कर्म प्रामाणिकपणे केलं ना, बस. आता मनातली खंत काढून टाका आणि डोक्यावरचं ओझं उतरवून स्वतःसाठी आनंदाने जगा. नंबर 8, आता खूप उशीर झाला आहे, याचे दुःख सोडा. काही लोकांना उगाच वाटतं की आता माझं वय झालंय, आता नवीन काय शिकणार आणि काय आनंद घेणार. पण हा विचार चुकीचा आहे. नवीन सुरुवात करण्यासाठी, एखादा छंद जोपासण्यासाठी किंवा मनापासून हसण्यासाठी आयुष्यात कधीच उशीर झालेला नसतो. वयाचा आणि आनंदाचा काहीच संबंध नाही. जोपर्यंत अंगात श्वास चालू आहे ना, तोपर्यंत प्रत्येक उगवणारा दिवस हा देवाने दिलेला एक नवीन संधीच आहे. वय विसरा, मनाला तरुण ठेवा. आजच एखादी नवीन गोष्ट करायला घ्या, जी तुम्हाला आनंद देईल. जब जागो तब सवेरा, असं मानून उरलेलं आयुष्य एकदम उत्साहात आणि नवीन ऊर्जेने जगायला सुरुवात करा. तर मंडळी, मनावर दुःखाची आणि पश्चातापाची जळमट धरून जगण्यात कसला आलाय रुबाब. जे झालं ते विसरून जा. आज तुमच्याकडे जी अनुभवाची अथांग शिदोरी आहे, ती जगात सगळ्यात मौल्यवान आहे. जगाची आणि कृतज्ञ लोकांची काळजी करणं आता सोडून द्या. लोकांनी तुमच्या त्यागाची किंमत केली नसेल तर तो त्यांचा तोटा आहे, तुमचा नाही. आता स्वतःचा आदर करायला शिका. ताठकण्याने चेहऱ्यावर हसू ठेवा आणि मनाला तरुण ठेवून उरलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण राजासारखा जगायला हवा. नवीन गोष्टी शिका, छंद जोपासा आणि आनंदी राहा. तुम्ही बेवकूफ नाही तर एक अत्यंत मजबूत आणि स्वाभिमानी व्यक्ती आहात. मनाची कवाड खुली करा, कारण खरी विशी आणि खरी मज्जा आत्ताच सुरू झाली आहे. एकदम जोशात जगा. धन्यवाद.